आई राजा श्री गणेश श्री प्रभु रामचंद्र नमः। जय जय हो विश्वजननी, जय जय हो प्रणव रूपिणी, जय जय दैत्य दलिनी मूळ प्रकृती महामाये। कथेचं अनुसंधान ग्रंथ करते राम ब्राह्मण सांगताय 16व्या अध्यायाला प्रारंभ आहे। जी असणारी प्रणव रूपिणी आहे, दैत्य दलिनी आहे, मूळ प्रकृती महाभवानी माया, त्या जगदंबेला नमस्कार असो। जय जय दश मुख विराजिनी, जय जय अष्टादश भुजाधारिणी, जय जय अष्टभुजा कमल लोचनी, त्रैरूपात्मिका देवी। आणि अशी असणारी जगदंबा आहे, जिला असणारी दशमुखामध्ये विराजमान असणारी जगदंबा आहे। अष्टमहाभुजा इथं, 8 हात इथं, अशा त्या असणाऱ्या जगदंबेला, कमळासारखे जिचे डोळे येतात त्या जगदंबेला नमस्कार। तू रूपे धरून अनेका दुष्टासी चाचन करीची लेखा, आणि निज भक्तासी रक्षक होशी नारायणी त्वा। आणि राम ब्राह्मण सांगताय तू अनेक रूप धरलेली आहेत, एकच जगदंबा अनेक रूप धारण करून भक्ताचं रक्षण आणि दैत्याचं निर्दालन करण्याचं सामर्थ्य आहे, आणि तू करत आहे असं महाराज बोलतात। असो पूर्वादयाचे अंती वैक्रांती करा शवर्णिले निश्चिती, आणि पूजा होम दीप पद्धती निरोपिली श्रोतिया। आणि पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण वैकृतिक रहस्य ऐकलंय, महाराजांनी सांगितलं नियमावली आहेत आणि ते पाळाव्या महाराज लोकांनी तर अवश्य पाळावं। सुंदर प्रकारे महाराजांनी सांगितलं वैकृतिक रहस्य आहे, आणि सप्तशतीचा पाठ करत असताना काही काही नियमावली आहेत आपण ऐकलेले आहे, आणि त्याचं आपण प्रतिपालन करावं, नाहीतर पुण्य संपलं जातं, पुण्याचा क्षय होतो। आणि आता हा 16वा अध्याय आहे, कळसाध्याय ऐका। आता हा कळसाध्या गाना येथून संपले निरूपणा, यात मूर्तिराज्य पूर्ण भक्त जना निवेदिले। आणि हा कळसाध्याय या अध्याय संपल्यानंतर सगळं निरूपण संपलं। देवी महात्म्य चरित्राची पहिल्या अध्यायापासून सांगत आलोय, या अध्याय परिपूर्ण झाला की संपलं चरित्र, पण या अध्यायामध्ये मूर्ती रहस्य सांगतो। सगळं नवही मूर्तीचं रहस्य कसं आहे, त्या मूर्ती दिसायला कशा आहेत, आणि त्या मूर्तीची पूजा कशी करावी या रहस्य या अध्यायामध्ये सांगतो। मार्केंडेयची शाळा काळी चरित्र कथना, सूत शौनकाची वर्णन करिता आला त्याची बन। आणि मार्कंडेय ऋषी आपल्या शिष्याला देवी चरित्राचं वर्णन करून सांगतायत। सूत शौनकादिकांना या देवी मूर्तीचं वर्णन करून सांगू लागले। मेरा मने सुरतासी आता मूर्तिराज्य परेशी, पुरी निरोपिला तुळसी अष्टावतार देवीचे। आणि मेधा ऋषी सुरत राजाला सांगतायत, राजा पाठीमागत मी तुला मूर्ती रहस्य सांगितले आहे, 8 अवतार देवीचे झाले, आणि त्या 8 अवताराचं चरित्र वर्णनासहित तुला सांगितलं। महाकाली महालक्ष्मी दाना, तिसरी महासरस्वती पूर्णा, या तिच्या अवतार ध्यान आणि चरित्रे वर्णिली। आणि मेधा ऋषी सुरत राजाला सांगतायत, पहिला अवतार झाला महाकालीचा, मधुकैटभ दैत्याला मारण्यासाठी झाला, भगवंतानी मारलं, तिथून महाकालीचा अवतार झाला। दुसरा महालक्ष्मीचा अवतार सांगितला, तिसरा महासरस्वतीचा अवतार, आणि बाकी अनेक महाकाली आहेत, चंडिका आहे, रक्तदंतिका आहे, अनेक देवीचं चरित्र तुला सांगितलं। आता शेष अवतार सम्यका नंदा रक्तदंतिका शताक्षी देखो, भीमादेवी भ्रामरी सुरेख याची 5 दानवे। आणि पहिले 3 अवतार सांगितले, आता 2 अवतार देवीचे आहेत, आणि ते असे आहेत शेष अवतार आहेत, म्हणजे बाकीचे जे अवतार आहेत ते असणारे नंदा, रक्तदंतिका, शताक्षी, भीमादेवी, भ्रामरी देवी, हे 5 अवतार याचं वर्णन सांगितलं। या 5 अवतारांचे पूर्ण 11 अध्याय निरूपण
सांगितलंय या पाचही अवताराचं वर्णन देवीनं स्वतः सांगितलेलं आहे प्रगट होऊन 11व्या अध्यायामध्ये. आणि आता या देवीचं जे स्वरूप आहे ते स्वरूपाचं वर्णन सांगतो ऐका. चिकानंदा भगवती होईल नंद कन्या निश्चिती तिची यशोदोदरी उत्पत्ती नंदा मंदी जियेची. आणि जी काही नंदा भगवती आहे ती नंदा भगवती हरीची योगमाया आहे. आणि ती भगवंताची योगमाया कंस तिला मारण्याचा प्रयत्न करत असताना ती हातामधून निष्ठून जाते आणि जाता जाता कंसाला निरोप देते तुझा लागे वधी उपसला मजा आधी. आणि तीच यशोदेच्या उदरामध्ये योगमाया जन्माला येईल भगवंताची. तिला नंदा असं नाव आहे असं सांगतात. 28 शुंभ आणि शुंभ दोघे जण पुन्हा होतीला उत्पन्न त्यांचे हनना करील ती. आणि ती असणारी जगदंबा पुढे 28व्या युगामध्ये ही जी काही असणारी युगे 28साठी भगवंत उभा आहे. आणि युग 28 झाली आणि त्याच्यासाठी तो 28व्या युगामध्ये शुंभ आणि शुंभ राक्षस जन्माला येतील आणि त्यांचं मर्दन ती जगदंबा करेल. जिची भक्ती पूजना स्तवना करिता वावनी सुप्रसन्ना जगत्रया देवाच्या करुणा क्षणमात्रे देतचे. आणि ती असणारी जगदंबा तिची पूजा केली तिचं स्तवन केलं की जगताला सुप्रसन्न होते. प्रसन्न होणारी ती जगदंबा आहे. संपूर्ण जगत्रयाला वश करणारी आणि ती असणारी प्रसन्न होणारी ती जगदंबा आहे. सुवर्ण सारिकी पीतकांती उत्तम दिशे जियेची व्यक्ती अत्यंत पिवळी वस्त्रे शोभती कनका सारिकी जियेची. आणि ती असणारी जगदंबा दिसायला कशी आहे सोन्यासारखा. जसं सुवर्णाचा पिवळा रंग असावा तसं असणारा तप्त सुवर्णासारखा तिचं स्वरूप आहे. आणि अंगावरती पिवळे वस्त्र परिधान केलेली सोन्यासारखा वर्ण त्या देवीचा आहे. कनका सारिका जेचा वर्ण तैशी दलेची भूषणे पूर्ण कमलांकुपाशाच्या धारणा अलंकृत चतुर्भुजा. आणि सोन्यासारखाची याचं वर्ण आहे तशाच प्रकारे जसा वर्ण आहे पिवळा तसेच तिचे अलंकार आहेत तसंच तिची वस्त्रभूषणे आहेत. अशी ती जगदंबा चतुर्भुज आहे. इंदिरा कमला लक्ष्मी रेखा श्री ही जियेची नावे सम्यक दिव्य कमलाची बैठक सुवर्णासारिकी जियेची. आणि तिची नावं आहेत इंदिरा आहे कमला आहे लक्ष्मी आहे तिची नाव आहे. इंदिरा सुद्धा लक्ष्मीला म्हणतात कमलाही लक्ष्मीलाच म्हणतात. आणि लक्ष्मी तिचं नाव आहे. आणि तिचं असणारं जशी नावं आहेत तशाच प्रकारे पिवळ्या कमळावरती तिची बैठक आहे असं सांगतात. या प्रकारे करुणा सांगितले नंदेचे ध्यान जियेचे करिता नाम स्मरण जगत्रय वश होय. आणि अशा प्रकारे नंदा देवी आहे जी भगवंताची योगमाया आहे. आणि ती असणारी तिचे उत्पत्ती तिचे असणारं वर्णन या प्रकाराने सांगितलं तिचं नाम स्मरण केलं की ती लवकर प्रसन्न होते असं सांगतात. आता रक्तदंतिका जियेचे नाम चंडिका बोली गेली उत्तम सांगतो तिचे रूप परम पापनाशक असे ते. आणि 5 अवतारची काही शेष आहेत ते असणारी त्याचा अशा प्रकारचे 8 अवतारात पहिले 3 आहे जे मुख्य झाले त्याच्यानंतर 5 आहे. अशा प्रकारच्या अष्टावताराचं वर्णन सांगताय. पहिली नंदा देवीचं वर्णन सांगितलं. आता रक्तदंतिका जिचं नाव आहे आणि तिचं चरित्र तिचं वर्णन ऐकल्याबरोबर सगळं पाप संपलं जातात असं रक्तदंतिकेचं वर्णन सांगतो ऐका. रक्तासारिखे वसन सुरेखा तैशी रक्तवर्णा सम्यका तदुपरू रक्तभूषणे देखा रक्तांगी शोभतसे. आणि ती रक्तदंतिका देवी तिचं सगळंच रक्तासारखं आहे. तिचा वर्ण रक्तासारखा आहे. रक्त कसाही लाल आहे. लाल भडक तिचं असणारं वर्णन आहे. पुन्हा रक्तासारखं वसन आहे. रक्तासारखं वर्ण आहे आणि रक्त अंकित तिची भूषण आहेत म्हणून रक्तदंतिका नाव तिला आहे. रक्तासारी आई रे जाणा तैशेच्या जियेचे नयना जियेचे
ती भ्यासुरा दिसताती. आणि तुम्ही रक्तदंतिकाचा फोटो पहा मोबाईल मध्ये, कसा आहे, भ्यासूर आहे. अतिशय भीतीदायक तिचं असणारं रूप आहे. रक्तासारखं लाल तिचे असणारे आभूषण आहे. तिचे डोळे सुद्धा लाल भडक आहे. म्हणजे त्या रक्तदंतिकेचं स्वरूप जर पाहिलं तर अतिशय भ्यासूर आहे असं तिचं वर्णन महाराज सांगतात. रक्तासारखी नखे सम्यका रक्तदासारिखे दर्शन देखो तिच्या रक्तदानाचा करिका रक्त उपचार प्रिय दिला. आणि त्या देवीला रक्ताशिवाय दुसरे काही आवडतच नाही. रक्तदंतिका ती देवी आहे. त्या असणाऱ्या राक्षसाला मारण्यासाठी तिनं अवतार धारण केलेला आहे. रक्तप्राशन केलं त्या रक्तबीजाचं आणि त्याला रक्ताशिवाय दुसरं काही आवडतच नाही. म्हणून तिचं असणारं नखे रक्तासारखे आहेत, दात रक्तासारखे आहेत, दंत दाढा सगळ्या रक्तासारखे आहेत आणि रक्ताचे उपचार तिला आवडतात. म्हणून रक्तदंतिका नाव आहे. पतिव्रता जैसी पतिते चरिताचे अनुरक्ते तैसी रक्तदंतिका भक्त सेवेते तत्पराये अनुदिनी. आणि ती रक्तदंतिका भ्यासूर आहे दुष्टासाठी, पण आपल्या भक्तासाठी जसं पतिव्रताला पतीला पत्नी आहे, पतिव्रतेला आपला पती असावा, तशा पद्धतीने ती भक्तावरती अतिशय जीव लावते आणि तिला असणारे रक्ताचे उपचार आवडतात आणि भक्ताच्या संरक्षणासाठी सदोदित तत्पर आहे असं सांगतात. 50 कोटी योजने केव्हा पृथ्वी सारखी जी विशाला मेरू सारखे स्तनही उला दीर्घ लंब सुलाती. आणि त्या असणाऱ्या देवीचं जी काही शरीराची आकृती आहे रक्तदंतिकेची 50 कोटी योजन एवढं तिचं असणाऱ्या शरीराचं त्या ठिकाणी योजमान आहे. पृथ्वी सारखी विशाळ आहे, पर्वतासारखं तिचं स्तन आहे असं वर्णन सांगतात. हे रक्तदंतिकेचे स्तन अत्यंत मनोहर दाना कर्कशाती शोभायमान सदानंद पयनी. आणि त्या रक्तदंतिके देवीचे जे असणारे काही स्तन आहेत आणि ते असणारे स्तन अतिशय मनोहर आहे, अतिशय सुंदर आहेत, अतिशय पवित्र आहेत आणि तिच्यामध्ये त्या स्तनामध्ये अमृताची त्या ठिकाणी निर्मिती आहे असं जगदंबा सांगतात. सर्व कामादे करती तुहाना ऐश्वर्याची असती स्तना भक्त कारणे संपादना करती झाली देवीची. आणि ती जगदंबा आहे. त्या असणाऱ्या जगदंबेचं वर्णन अतिशय विशाळ पर्वतासारखी तिचे स्तन आहेत आणि त्याने सगळं असणारे परिपूर्ण कामना परिपूर्ण होते. कुंडली कवरधारी विठ्ठला